काय सांगितलं जातं? आयुष्य जात आहे पहा, चाललंय ना आयुष्य. आणि साधू संत म्हणतात पहा आयुष्य चाललंय. काळ जपत से महा, काळ जप करतोय, सारखा जप चालू त्याचा. ही गिऱ्हाईक कधी आमच्याकडे येते? गाडे गाडे काळा वाटायाचे पाया, वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. किती वेळ काय बघतोय ना, म्हणून तो जप करतोय, जप लावून बसलाय आणि वाभूर लावून बसलाय. कधी आपलं शिखर आपल्याला भेटतंय? कधी होत? कधी पाहिलं का तुम्ही काळा दुःख झाले? बरं यम धर्मात दुःख झालेलं कधी पाहिलं का तुम्ही? बरं यम कधी दुःखी होतो, काळ कधी दुःखी होतो? आपण ज्यांना शत्रू मानतो असे 6 शत्रू पाठीशी लागलेले आपल्याला, हे कधी दुःखी होतात? अरे हे तर आनंदी आहेत. हा विशेषण लगे अज्ञाना पाठी. अरे अहंकार, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे दुःखी कधी होते? याचा विचार केला तुम्ही? होते तर सुखी आहेत ना. आपण त्यांच्या मनासारखं वागलो म्हणजे ते सुखी झाले. गुंफा करिता ती पोखर, त्यांनी पोखरून टाकलेलं आपल्याला. काळ कधी दुःखी होईल? अरे यमधर्म कधी दुःखी होईल? याचा विचार आम्ही नाही केला. हो, हे असे टप लावून बसलेले आपल्यावर, असे टक लावून. कधी जाळ्यात येतोय आणि कधी आता शिकार मी करतोय. पण त्यांना दुःखी जर करायचं तुम्हाला असेल ना, तर एक लक्षात ठेवा, तुमचा भाव बदलला पाहिजे. ज्या दिवशी तुमचा भाव पारमार्थिक स्वरूपाचा होईल आणि प्रापंचिक स्वरूपाचा भाव नष्ट होईल, त्या दिवशी या सगळ्या गोष्टींना दुःख होईल. यमाला दुःख होईल, काळाला दुःख होईल, तुमच्या शत्रूला दुःख होईल. म्हणून अभंग आहे, झाला प्रेत रूप शरीराचा भाव. भाव बदलला पाहिजे. आणि ज्या दिवशी तुमचा शरीराचा भाव बदलेल आणि शरीर तुम्हाला प्रेत रूपासारखं समान भासेल, हे शरीर नाहीये, कधीतरी हे जळणार आहे. मग एक दिवशी एका बहादराने सरणच रचलं, वर जाऊन बसलं, कमून रे तो झाला प्रेत रूप शरीराचा भाव. घे भेटू. अरे ज्या दिवशी तुमचा भाव प्रेत रूप बनेल, त्या दिवशी काय होईल? एक लक्षात ठेवा, सगळ्याला दुःख होईल, बाकीच्याला नाही होणार. पण तुमच्या गिऱ्हाईकाला दुःख होणार म्हणजे होणार. जे दुकान टाकून बसले हे गिऱ्हाईक आपल्याकडे येणार आहे. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. कधी काम रडलेला पाहिजे, क्रोध रडलेला पाहिजे, ही माया ममत्व रडलेलं पाहिलं. अरे त्यांना माहिती ना, अरे याचा भाव प्रेतरूप जिवंतपणीच बनला, आता आपलं गिऱ्हाईक केलं. हो, काम क्रोध माया मनती हाय हाय यमधर्म. अरे यमधर्म सुद्धा म्हणतात, अरे याला नरकात कायच होतं मला. अरे पण हे जिवंतपणी त्याचा प्रेतरूप भाव बनला. अरे मरण माझे मरून गेले, गेले मज नाम. ज्या दिवशी तुमचा भाव तसा बनेल, त्या दिवशी असं समजायचं तुम्ही भवसागर तरुण गेले. म्हणून कोणत्या गोष्टीची चिंता करायची नाही, टेन्शन घ्यायचं नाही. आपलं फक्त ध्येय एकच ठेवायचं, जीवनामध्ये आत्यंतिक दुःख निवृत्त झालं पाहिजे आणि परमानंदाचं सुख आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. म्हणून भवसागर तरता कारे करी तसे चिंता, पहिलं उभा दाता कटी कर ठेवोनिया. त्यांची घाला मिठी मोलने घे जगजेची, भावा एकासाठी खांदा वाही आपुल्या. मनगुणी शरण लावे
ऐका, तो आपल्याला पहिलं तीराला देईल. हो, भव दुस्तर नदीच्या पहिलं तीराला घेऊन जाईल, भवसागरातून तरुण नेईल. अंतःकरणामध्ये तो भाव पाहिजे. मनमुनी शरण जावे सर्व भावे देवासी. भाव 5 प्रकारचे सांगितले. वात्सल्य भाव, माधुर्य भाव, कांत भाव, दास्य भाव आणि सख्य भाव. मग या 5ही भावाने सर्व भावे आलो तुझची शरण, काय आवाच्या मनी सहित दैवाने. या भावाने भगवंताला शरण आला आणि जो कोणी शरण जाईल देव त्याला तारून देतोय. तो हा उतरील पार. मग हा विचार करा, देव आम्हाला तारून नेईल कसा? आपल्या सारख्याला तारून जाणं सोपं नाही. ब्रह्माधिकारा सारख्याला सुद्धा जाता येत नाही म्हणून नुलंघवे सामर्थ्य. स्वतःच्या सामर्थ्याने ब्रह्मदेव सुद्धा भवसागर करून जाऊ शकत नाही. मग आपण कोण आहे? आणि आपण आपला तर देह ब्रह्माधिकाचा देह सुद्धा तेज वायू आकाश तत्वाचा आहे, दिव्य देह. आणि ते या भूतलावर आले तर त्यांचे पाय जमिनीला टेकत नाही. हो, त्यांच्या पापण्या लवत नाही, त्यांच्या अंगाचा दुर्गंध येत नाही. एवढा दिव्य देह त्या देवाचा. आणि दिव्य देहाच्या देवाला सुद्धा भवसागर तरुण जाता येत नाही, तर नाशिवंत देहाच्या देहाला कसं काय तरुण जात? पण एक भगवंताने गुण दिला आपल्याकडं आणि एक ज्ञान दिलं. एक लक्षात ठेवा, त्या ज्ञानाच्या आधारे या नाशिवंत देहाने तुम्हाला तिथपर्यंत जाता येतं. भवसागर तरुण जाणं म्हणजे काय? अब्रह्मास्मि तत्त्वमसि महावाक्याचा बोध होणं. मी ब्रह्म आहे याची जाणीव होणं. आणि एकदा आपल्याला याची जाणीव झाली की मी ब्रह्म आहे, मी देव आहे, एक लक्षात ठेवा, जीवाचं जीव पण नाहीसं होतं आणि देहाचं देह पण सुद्धा नाहीसं होतं. मन हे राम झाले प्रवृत्ती शीघ्रासुनी कैसी. हो, म्हणून नरदेह निधान लागले हाती उत्तम साम गती. देव म्हणती ते होती तरी चित्ती कान धरावे. म्हणून शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. साध्य कळलं पाहिजे, साधन कळलं पाहिजे. मग त्याच्यासाठी साधन काय? देह आहे, साध्य भगवंत आहे. मग या साधनाच्या आधारे तुम्हाला साध्यापर्यंत पोहोचता येतंय. पण तिथपर्यंत जाण्यासाठी जीवनामध्ये नित्य नैमित्तिक कर्म असायला पाहिजे, संध्या उपासना असायला पाहिजे, संध्या स्नानम जप होम स्वाध्याय देवतार्चना वैश्वदेवातिथे यांच्या सत्कर्माने दिने दिने कुठेतरी नामसंकीर्तन साधना असायला पाहिजे, भजन जप तप कर्म असायला पाहिजे आणि आपले कर्म चांगले असायला पाहिजे. लक्षात, हो, आपले कर्म असायला पाहिजे. मग कोणाचा तळतळाट पाठीमागे नसायला पाहिजे. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. देवाचा, साधू संताचा तळतळाट पाठीशी नसायला पाहिजे, हे अगोदर लक्षात घ्या. तुमच्या खिशात लाखोचा खळखळाट असू द्या, पण त्या खळखळाटाला कोणाचा तळतळाट नसू नये. लक्षात ठेवा. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेद करी. अरे, पांढऱ्या कपड्यातल्या बेईमानीपेक्षा इमानदारीने कमविलेल्या धनाची किंमत ही घरीच असते. म्हणून उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी आपलं वाक्य. लक्षात ठेवा. अरे, अनंत जन्माच्या एवढ्या भोगानंतर, त्रासानंतर जर तुम्हाला उत्तम जीव खाणीमध्ये जायचं असेल तर देवाला आवडेल ते करा. देवाला आवडेल ते करा. आपल्याला जे आवडतं ते करू नका. आवडे देवाचे तो प्रमाणे आवडी देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळगळा, देवाला काय आवडतं? तुळशी माळगळा, गोपी चंदन टिळा, हृदयी
जळजळा काय आवडतं? कळवळा का जळजळा? गळ्यात माळ आहे, गोपीचंदनाचा टिळा आहे, पण लक्षात ठेवा काही आशे जळतेत, एवढे जळतेत. मी म्हणतो मेल्यानंतर त्यांना अग्नी टाकायची गरजच नाही, आपोआपच जळून खात होते. एक लक्षात ठेवा, अंतकरणामध्ये कळवळा असेल तर देवाला आवडेल. कोणाचा असणारा पाठीची तळतळाट नसेल तो माणूस देवाला आवडेल. आणि जर तुम्ही कष्टाने जर तुम्ही कमवत असताल, खात असताल, कोणाचं लुबाड करत असताल, ती देवाला आवडेल. म्हणून सांगितलं, अरे भावाचं, देवाचं, गावाचं जो खातो ना फुकट मध्ये, देव त्याचं कधीच कल्याण करीत नसतो. विठाला म्हणून आम्हाला या गोष्टीत जायचं, मला योग्य मार्गाने चालायचंय. येण्याची पंथे चालू जाता नपळी गुंता कोटे काय. अरे ज्या रस्त्याने संत गेले त्या रस्त्याने चला, येण्याची पंथे चालू जाता. साधू संतांनी सांगितले आम्हाला की आम्ही ज्या रस्त्याने गेलो त्या रस्त्याने तुम्ही चला. अरे भवसागर तरुण जातात म्हणून साधू संत गेले, आनंदी राहिले आणि हरिनामे झाले कृतकृत्य. अरे ते आनंदाने राहतात, आम्ही वैकुंठवासी. हो, त्यांनी रस्ता दाखवला आपल्याला कोणत्या रस्त्याने चालायचं. हो, लक्षात ठेवा मामा महाराज, अहो वाट दाखवणाऱ्यापेक्षा वाट लावणारे जास्त झाले. म्हणून आमच्या जीवनामध्ये सुख मिळत नाही, आमच्या जीवनामध्ये दुःख आहे. एक लक्षात ठेवा, तुम्हाला रस्ता योग्य दिसत नसेल तर माझ्या तुकोबऱ्यांचे अभंग वाचा, त्याच्यामध्ये योग्य रस्ता दिसेल. तुम्हाला तरुण जाण्याची जर इच्छा असेल, एक लक्षात ठेवा, तुम्ही तुकोबऱ्यांची गाथा उघडा आणि त्याच्यामधले अभंग वाचा. काही ना काहीतरी उपदेश तुम्हाला मिळेल, काहीतरी बोध करी म्हणा. त्याच्यातून बोध प्राप्त होईल आणि त्या बोधाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या जीवनातलं अत्यंतिक दुःख निवारण करून घेता येईल आणि परमानंद सुखाची प्राप्ती करून घेता येईल. ज्या दिवशी परमानंद सुखाची प्राप्ती तुम्हाला झाली रे झाली असं समजायचं, तुम्ही भवसागरण करून गेले. तुकोबा हेच पहिल्या चरणात क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. ऐका, भवनाम इति संसारा. एखाद्या वेळेला एखादी नदी पोहून पलीकडे जाणं सोपं आहे. गोदावरी दुथडी भरलेली जरी असेल, 3-4 लाख क्युसेस पाणी जरी सुटलेलं असेल, ऐका काय म्हणतोय, गोदावरी नदी दुथडी भरून वाहते, सगळ्या गावाला वेढा आलाय पाण्याचा, शेताने पाणी शिरत आहे, रस्ते बंद झाले. अरे ती गोदावरी सुद्धा पहिलं तीराला जाणं पोहोच सोपी आहे. समुद्र भरलेलाच आहे कायमस्वरूपी. तो समुद्र हे तरुण जातील या टोकाचे त्या बेटावरही जाता येईल तुम्हाला. स्वातंत्र्यवीर सावरकर गेले, ने परतम जसी मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. ऐका ना, वीर सावरकर सुद्धा सागर तरुण गेले. सोपं आहे, पण भवसागर चांगल्या चांगल्याला तरुण जाता येत नाही. अरे तुम्ही संत जरी असताल तरी सुद्धा. काय सांगण्याचं तात्पर्य, तुम्ही स्वतःला संत जरी म्हणून घेत असताल आणि ज्या संत म्हणत असेल, ब्रह्मचारी म्हणत असेल, पण तरी सुद्धा ते सोपं नाही. ज्या दिवशी तुमचा अंतकाळ जवळ आलेला आहे त्यावेळेला एक लक्षात ठेवा, त्यावेळेला भगवंत बरोबर तुमची परीक्षा घेणार म्हणजे घेणार. हा आयुष्यभर परमार्थ करा.
पण शेवटच्या तेवढ्या 2-4 महिन्यात एवढा देव परेशान करून सोडेल तुम्हाला की तुमचं खरं स्वरूप उघडं पडेल. हा, मग तुमची वासना, तुमची इच्छा, तुमची आकांक्षा ह्या सगळ्या काही गोष्टी उघड्या पडतात. अरे बघा तुम्ही, अशी काही माणसं आहेत आणखी आपण पाहिलेले आहेत. काही लोक सांगतात, काही लोक म्हणतात अहो आयुष्यभर मंडळीची बारी केली होती, आयुष्यभर गळ्यामध्ये माळ ठेवली, पण काय मी काय झालं काय नाही, मरणाच्या वेळेला त्यांनी मटण खायला माहिती झालं नाही. असं बऱ्याच ठिकाणी झालं. एक लक्षात ठेवा, अरे तुम्ही किती जरी परमार्थिक असाल पण शेवटचा टप्पा अत्यंत महत्वाचा. ही शेवटची पायरी. तुम्ही किती जरी पोहणारे असताल पण पहिलं तीर जवळ जवळ आलं, दम तुटला, उपयोग काय? पट्टीतली पोहणारे अनेक मधातले भोवरे बिवरे काय असेल, फास बिस आणि तुम्ही पलीकडे गेला, मगरी पाठीमागा लागल्या, अनेक असणारे काटे टोचले, जाळ्यात गुतला, निघला, पण एकदम असं 10 फुटावर असणारं पलीकडचं तीर आलंय. आता हात टेकणार काही मिनिटात, पण अलीकडून दम तुटला आणि बुडून गेला, उपयोग काय? गेले तुम्ही पलीकडे नाही. तसं या संसार रूपी सागरातून तुम्ही कितीही असणारे ब्रह्मव्यक्ती असू द्या, नामसंकीर्तन करणारे असू द्या, किंवा ब्रह्मव्यक्ती असू द्या, संत असू द्या, महात्मे असू द्या, पण देव परीक्षा घेत होती शेवटच्या क्षणाला. आणि तिथं घरी कसं, अरे मुस्लिमाच्या घरामध्ये जन्म घेऊन ताजुद्दीन बाबाला मरण देवानी नारदाच्या गादीवर दिलं. काय म्हणतोय मी? मुस्लिम घराण्यामध्ये, खाटकाच्या घराण्यामध्ये जन्म घेऊन ताजुद्दीन बाबाला मरण देवानी नारदाच्या गादीवर दिलंय. आणि ज्यांचं आयुष्य असणार परमार्थात खर्च केलं, त्यांनी आजीवन ब्रह्मचारी राहिले, संत म्हणून पदवी त्यांनी घेतली. मरण एखाद्या असणाऱ्या भिकाऱ्यापेक्षा जास्त बेहतर त्यांना आलं. उपयोग त्या परमार्थात. म्हणजे एक लक्षात ठेवा, ज्याचं अंतकरण चांगलं आहे, ज्याने मनोभावी त्याची सेवा केली, देव त्याची पावती मरणाच्या समयाला देतोय. मरणाच्या समय म्हणून शास्त्र सांगतोय, मरण हे बेडवर येऊ नये, मरण बाजेवर येऊ नये, मरण येत असताना घरघर आवाज येऊ नये, हातपाय तडफड करू नये माणसाने. झाकल्या घटीचा दिवा सांगतात. अरे त्या वेळेला एखादा दिवा आपण झाकून ठेवलाय, कधी विजला हे जसं करू नये तसं माणसाचं मरण असतं. आणि तसं जर मरण जीवनामध्ये पाहिजे असेल तुम्हाला, एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये सत्कर्म अत्यंत महत्वाचे आहे. कोणाचा तळतळाट पाठीशी नसावा. एक लक्षात ठेवा, या कलियुगामध्ये नरक तर नंतर आहे, पण नरक यातना भोगायच्या इथं. म्हणून काही जण 1-1, 2-2, 3-3 वर्ष बेडवर आहे. काय यातना आहेत त्या? अरे त्यांना तर त्यांना यातना आहेत, पण घरच्या सदस्यांना सगळ्याला त्या यातना भोगाव्या लागतात. याचं कारण एकच आहे, कुठेतरी आपण केलेल्या कर्माचं फळ. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. थोडा आवाज आहे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या होतो कुणी नीती भ्रष्ट. कुणी त्याहुनी जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही आत्मा भोगी तो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. याला सांगतात, आगा कर्मीचे उरावे ते सुखदुःखी फळावे, ते भोगावया यावे देहावी. तुम्ही जे कर्म करताल ते त्याचं त्या कर्माचं रूपांतर सुखामध्ये आणि दुःखामध्ये होतं. चांगलं कर्म केलं असेल त्याचं रूपांतर सुखात होईल, वाईट जर कर्म केलं असेल त्याचं रूपांतर दुःखात होईल. आणि तेच भोग भोगायला आपल्याला इथं यावं लागतं. एक लक्षात ठेवा. झाले
हिची भोगा आले उपजले मेले आईसे किती भीष्म पितामह शरपंजरी पडले. थोडा आवाज द्या. उत्तरायण लागायचं बाकी होतं. इकडे कौरवांचा नाश झाला. पण भीष्म पितामह मरण पावले नाही. देवाला सांगितलं, देवा भीष्म पितामह शरपंजरी पडलेले, आपण भेटायला जाऊ. स्वतः भगवंत गोपालकृष्ण कन्हैया पाचही पांडव द्रौपदी सगळेजण भेटायला गेले. आणि भेटायला जात असताना समोर पाहिलंय कित्येक दिवसापासून शरपंजरी पडलेला देव, रक्ताचा थेंब नाही राहिला अंगावर, एक थेंब नाही. आणि मग भीष्म पितामहांच्या पुढे भगवान परमात्मा गेले, देवाला हात जोडले. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. भीष्म पितामह जगाच्या मायबापाला म्हणतात, ऐका देवा, मी आजीवन ब्रह्मचर्य व्रत पालन केलं, कधी कोणाचं वाईट केलं नाही. अष्ट वसूपैकी ज्येष्ठ वसू मी आहे, देव नावाचा गंगापुत्र भीष्म आहे. माता पित्यांची एवढी मनोभावी सेवा केली, कधी पाप कर्म केलं नाही. मग देवा, माझं मरण असं की शरपंजरी पडावं लागतो कित्येक दिवस. देवाने पांचजन्य नावाचा शंख त्यांच्या गालाला लावला आणि एक एक जन्माचा पडदा दिसू लागला. एक जन्म झाला, प्रत्येक जन्मामध्ये साधू संत महापुरुष सत्कर्म करणार. पण 1000वा पडदा ज्या वेळेला उघडला गेला त्यावेळेला एका राजाचे राजपुत्र होते भीष्म पितामह. आणि त्यावेळेला बापाने सांगितलं, अरे हत्तीच्या अंबारीवर बस माझ्या मांडीवर. तो म्हणला, नाही बाबा मी पुढे चालतो. आणि हजारोचं सैन्य चालू लागलं आणि पुढे रस्त्यात एक सरड्या दिसला. त्याला वाटलं हत्तीचा पाय जर सरड्यावर पडला मरेल रे तो. वाचवायला गेला म्हणजे पुण्यकर्म करायला गेला, पण पुण्य करिता होय पाप. बाणाच्या टोकावर उचलला, बाजूला फेकला, निवडुंगाच्या फांदीवर झाडावर जाऊन पडला. काटे पाठीत घुसले, पोटातून बाहेर निघाले. 6 पल जगलं मेलं. देवाने शंख बाजूला काढला आणि मग देवाने सांगितलं, भीष्म पितामहा, तुम्ही जे म्हणतात ना त्याचं उत्तर हे. त्या सरड्याला बाणाच्या टोक्यावर उचललं तुम्ही, टोकावर उचलून एका बाजूच्या निवडुंगाच्या झाडाच्या फांदीवर पानावर टाकलं. त्या पानाची काठी त्याच्या शरीरात शिरली. 6 पल जगलं आणि मरण पावलं. त्या 6 पलाचे 6 महिने झाले. त्या काट्याची बाण झाली आणि त्याच्यासारखीच मरण यातना तुम्हाला भोगायला आहे. केले कर्म झाले त्याची भोगाने. अशी कित्येक उदाहरणं आहेत. राम अवतारात वालीला नकळत बाण मारला. कृष्ण अवतारामध्ये त्याच वालीने एका व्याधाचं रूप धारण केलं आणि देवाला सुद्धा नकळत बाण मारला. त्याशिवाय अवतार संपला नाही. जे वाट बघत होते हा बाण कधी मारेल. अरे देवाला सुद्धा कर्म चुकवून जावं लागतं, कर्म भोगून जावं लागतं. आपण कोण आहे? म्हणून विचार करा प्रत्येक गोष्टीचा. ज्याचे कर्म नाहीसे झाले, ज्याचं पाप पुण्य नाहीसं झालंय, म्हणून तो का म्हणे आम्ही झालो अगदी रूप लागून ती पाप पुण्य, तो भवसागर तरतोय. आणि आम्हाला एवढं निश्चल आणि निष्कलंक बनायचंय की आम्ही भवसागर सोप्यात सोपा तरुण गेलो पाहिजे. आणि देवाने आम्हाला आमच्या हातात हात दिला पाहिजे आणि पहिलं तीराला नेलं पाहिजे. म्हणून शरण जावे सर्व भावे देवा, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीच्या. तो भवनामिती संसार हा याच्यातून पार करतोय. म्हणून तुकोबाने सांगतात, हा विचार करा तरुण जाण्याचा क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू विठोबा रखुमाई.